क्रमांक 6 मधून आज उमेदवारी अर्ज भरायला भारतीय जनता पार्टीकडून विजया सुनील महाजन आणि अलका अशोक स्वामी हे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी चाललेत। उमेदवारी आज त्यांना पक्षाने जाहीर केले। मी पहिला विजया महाजन यांना प्रश्न विचारतो। वहिनी, तुम्ही सभागृहात जावं म्हणून सुनील महाजन हे प्रचंड यांनी ताकद लावली, प्रचंड प्रमाणात त्यांनी नकळत मेहनत घेतली। ती कुणाला दिसली नाही, पण अंतर्गत मेहनत घेतली। या संपूर्ण इचलकरंजी शहराला असं वाटत होतं आणि बऱ्याच ठिकाणी त्यांनी प्रयत्न केले की माझ्यासोबत विजया ही देखील सभागृहात गेली पाहिजे। आज तुम्ही उमेदवारी अर्ज भरायला चालला, ही त्याची चावी आहे, काय सांगा? तुम्हाला सभागृहात बघण्याची त्यांची इच्छा आहे, मत व्यक्त करा। सभागृहात जाऊन पण तुम्हाला बोलायचं आहे। एक्चुअली उनकी बहुत इच्छा थी कि हम लोग यहाँ पे कुछ काम करें, ताकि वो जनता के जो भी ये है काम पूरे नहीं हो रहे थे, तो वो चाहते हैं कि मेरे थ्रू उन काम करके पूरी जनता को अच्छे से उनका ये कर सकते हैं। आपका काम पूरी इचलकरंजी को पता है कि आप यहाँ पे जो दिव्यांग बच्चे होते हैं या अनाथ बच्चे होते हैं या जो वृद्ध नागरिक होते हैं, ज्येष्ठ नागरिक होते हैं, उनके लिए आप मेहनत भरपूर लेती है। उनके लिए आप अन्नदान का प्रयोग करते हैं, अनेक प्रयोग आप करते हैं। तो इस बारे में लोगों की भी भावना है कि आप भी उस सभागृह में जाए और उसका काम करें, और लोगों की भावना ये व्यक्त हो रही है। नहीं, एक्चुअली क्या है, ये तो सब लोगों को, मैं जैसे गली में भी घूमती हूँ, हर जगह जानती हूँ महाजन साहब का काम बहुत ज्यादा है, सब जानते हैं। और जो रोड का, गटर का, पानी का जो है ना, वो पूरा नहीं हो सकता नगर पालिका जाए बिना। तो ये चाहते हैं कि वो हम एंटर करके वो पूरा काम कर सकते हैं। वहिनींना सभागृहात घेऊन जाण्याची पहिली आता सुरुवात झालेली आहे। ती चावी दरवाजा तुम्ही उघडलेला आहे, दरवाजा उघडलोय आणि सभागृहात पण पोहोचवणार, सभागृहात पण पोहोचवणार आणि पोहोचवून गोरगरिबांची जी कामं होत नाहीत ते चांगल्या पद्धतीने आम्ही करण्याचा प्रयत्न करणार। तुमचा प्रभाग हा झोपडपट्टी वासीय पण काही प्रभाग आहे, या प्रभागातले प्रश्न जटिल आहेत। इथं होणारा उद्रेक कसं तुम्ही शांत कराल? नाही, जर आपण सभागृहात गेलो आणि जे प्रश्न प्रलंबित आहेत ते जर काम केलं तर उद्रेक आपोआप थांबणार। ते स्थानिक प्रश्न तुम्ही बघितला, जवळून बघितलाय, आणि त्या प्रश्नाबद्दल तुम्ही मला त्याची चौकशी बी केला होता की अशा परिस्थितीत हे नागरिक राहतात आणि ते मी प्रश्न सोडवणार आहे। तुम्ही जेव्हा प्रभाग वाईज जे फिरत होता, तुमची बातमी बघून मी स्वतः तुम्हाला फोन केलेलो की तिथं जयभीम झोपडपट्टीमध्ये एकट्याला घर नाही आहे, वरनं पाणी लिकेज होते। तर आम्ही सभागृहात गेल्यानंतर सर्वप्रथम जयभीम झोपडपट्टी जे जे काही अडचणी असतील ते सगळ्यात पहिला आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार। या ठिकाणी माजी नगराध्यक्षा ॲडव्होकेट अलका स्वामी हे देखील अर्ज भरायला चाललेत। तुम्ही तिसऱ्यांदा या प्रभागातून अर्ज भरताय? हो, मी तिसऱ्यांदा या प्रभागातून अर्ज भरते आणि मला विश्वास आहे की आतापर्यंत जो नागरिकांनी माझ्यावर विश्वास टाकलाय आणि मी सभागृहात असताना सुद्धा या विश्वासाला पात्र ठरलेले आहे आणि ठरण्याचा सुद्धा प्रयत्न केलेला आहे आणि यावेळेस सुद्धा मी पात्र ठरणार आहे, हा मला विश्वास आहे। 5 वर्ष तुम्ही नगराध्यक्ष होता आणि 4 वर्ष प्रशासक राज होता। तुम्ही असताना नागरिकांचे सोडवत असलेले प्रश्न आणि आता प्रशासक राज असताना नागरिकांच्यावर होणारा अन्याय याबद्दल तुम्ही कसं बघताय? निश्चितच जेव्हा प्रशासक राज आलं तेव्हा मला नक्कीच वाटायला लागलं की इथे लोकप्रतिनिधीची खूप आवश्यकता आहे। ज्या पद्धतीनं प्रशासकापेक्षाही लोकप्रतिनिधी हा चांगल्या पद्धतीने नागरिकांचे प्रश्न जाणून घेऊ शकतो आणि तो चांगल्या पद्धतीने सोडू शकतो आणि योग्य तो न्याय सुद्धा नागरिकांना मिळू शकतो, हे मला प्रकर्षाने यावेळेस जाणवलं। मी अण्णांना विचारतो, अण्णा, भारतीय जनता पार्टीमध्ये प्रचंड 6 मध्ये प्रचंड उलथापालथ होत आहे, नागरिकांमध्ये तिथल्या उमेदवारांच्या मध्ये नाराजी आहे, हे सगळं आपण कसं भरून काढणार? नाही, तुम्ही परवा दीपक पाटील साहेबांना उमेदवारी मिळाली नाही म्हणून तुम्ही परवाच तुमच्या चॅनलवरती तुम्ही दाखवलेला होता। परंतु पक्षानं ज्या वेळेला उमेदवारी या ठिकाणी महाजन भाभींना आणि अलका स्वामी वहिनींना या ठिकाणी भारतीय जनता पार्टीनं जाहीर केली, आणखीन 2 उमेदवारी आता आवाडे साहेब त्या ठिकाणी जाहीर करतील। तर ह्या दोन्ही उमेदवारी जाहीर केल्यानंतर आज सगळ्यात पहिल्यांदा दीपक पाटील या ठिकाणी अलका स्वामी वहिनींचा आणि भाभींचा फॉर्म भरण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत। आणि पक्षाचा आदेश हे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते हे काम अगदी पुढाकार घेऊन करतात, याचा मला अनुभव आजपर्यंत आलेला आहे। कारण अलका वहिनीला 1 लाख मताधिक्यानं या ठिकाणी भारतीय जनता पार्टीनं या ठिकाणी नगराध्यक्ष म्हणून निवडून दिलेलं होतं। यामध्ये या दोघींनाही चांगल्या पद्धतीनं उमेदवारी या ठिकाणी या भागातल्या जनतेने स्वीकारलेली आहे। जयभीम नगर जो आहे, त्या जयभीम नगरच्या ज्या किल्ले आहेत त्या ठिकाणी नवीन जी घरं बांधलेली आहेत
त्या अलका स्वामी वहिनींनी त्या ठिकाणी नगराध्यक्ष दिल्यानंतर दिलेल्या होत्या आणि अलका स्वामींची उमेदवारी त्या ठिकाणी मिळाल्यानंतर त्या सगळ्या महिला अलका वहिनींच्या घराकडे येऊन तुम्ही आमच्या वॉर्डात उभा राहिलात आणि अगदी हार फूर तुले देऊन त्या ठिकाणी अलका वहिनीचं अभिनंदन त्या ठिकाणी करून गेलेत. आणि काही प्रमाणामध्ये जो राग असेल तो भारतीय जनता पार्टी या नावाखाली त्या ठिकाणी देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आमचे लाडके देवेंद्रजी फडणवीस, इचलकरंजीचे कार्यक्षम आमदार राहुल आवाडे, माजी आमदार सुरेशरावजी हळवणकर साहेब, माजी आमदार प्रकाशराव आवाडे साहेब आणि या विभागाचे खासदार धैर्यशील माने यांच्या नेतृत्वाखाली ही सगळी मंडळी निश्चित एकत्रित येऊन चारीच्या चारी उमेदवार या ठिकाणी चांगल्या मतानं भारतीय जनता पार्टीचे निवडून येतील असा पद्धतीचा माझा विश्वास आहे. हा अंतर्गत विरोध सोडला तर स्थानिक पण विरोध आहे, त्याला कसं सामना करणार? स्थानिक विरोध होता तो जवळजवळ सगळा संपलेला आहे. सगळेच कार्यकर्ते आता भारतीय जनता पार्टीच्या प्रचारामध्ये त्या ठिकाणी कामाला लागलेले आहेत. या वर्गामध्ये राजस्थानी वर्ग हा भारतीय जनता पार्टी नव्हे, भारतीय जनता पार्टी सोडून काही स्थानिक नागरिक आहेत की ते म्हणतात की उपरा उमेदवार दिला, आमचा स्थानिक इथला उमेदवार दिला नाही. नगराध्यक्ष अलका वहिनी असल्यामुळे उपरा उमेदवार म्हणायचं काही कारणच नाही. नगराध्यक्ष असल्यामुळे त्या इचलकरंजी शहराच्या कोणत्याही विभागामध्ये उभा राहू शकतात. इचलकरंजीचं इतकं त्यांनी काम केलेलं आहे आणि इचलकरंजीतलं सगळ्यात मोठं शिवतीर्थाचं जे काम केलेलं आहे अलका वहिनीनं, त्याच्यावरती अगदी कार्यकर्ते नागरिक अगदी माझ्या विभागातनं अलका वहिनीला उभा करा अशा पद्धतीची मागणी हळवणकर साहेबांच्याकडे आणि आव्हाड यांच्याकडे या ठिकाणी वहिनीच्या बाबतीत त्या ठिकाणी करण्यात आलेली होती. तर प्रभाग क्रमांक 6 मध्ये सर्वांनाच उत्कंठा लागली होती कोणकोणते या ठिकाणी उमेदवार असणार. तर या ठिकाणी आज शिक्कामोर्तब झालेला आहे. विजया सुनील महाजन आणि ॲडव्होकेट अलका अशोक स्वामी हे प्रथम 2 उमेदवार यांच्यावर शिक्कामोर्तब झालेला आहे आणि ते आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत. कॅमेरामन रसूल जमादारसह मी विनायक कलडोने.